वक्फ विधेयकाविरोधी मतदान हा महाराष्ट्रामधील जनतेचा अपमान असल्याचं भाजपा म्हणतंय। राज्यामधील जनता उद्धव ठाकरेंना माफ करणार नाही असं सुद्धा वक्तव्य महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केल्याचं पाहायला मिळालं। उद्धव ठाकरेंसोबतचे नेते पदाधिकारी त्यांना सोडून जातील अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना बावनकुळेंनी दिली आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार हे उद्धव ठाकरेंनी सोडलेले आहेत आणि आता तर हे काँग्रेसचे विचार मान्य केल्याचा अजून एक पुरावा हा उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र जनतेसमोर ठेवला आहे। मताचं लांगून चालन करणे, मताच्या लांगून चालनाकरता आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये एका विशिष्ट समाजाच्या मतावर डोळा ठेवून उद्धव ठाकरेंच्या लोकांनी मतदान केलं आहे, विरोधात मतदान केलं आहे। हिंदुत्ववादी जे कार्यकर्ते आहे महाराष्ट्रातले, जे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आहे, ते शिवसेना सोडण्याच्या मानसिकतेत आले आहे। मला सकाळपासून कालही आताही एक मेसेज आला आहे की उद्या मला पक्षप्रवेश करायचे आहे। वक्फ सुधारणा कायद्याचा विरोध करणे म्हणजे ज्या पद्धतीने विरोध केला आहे तो या महाराष्ट्राचाही अपमान आहे, देशाचाही अपमान आहे। आणि मला असं वाटतं आता उद्धव ठाकरे साहेबांना कुठल्याही परिस्थितीमध्ये जनता माफ करणार नाही।